नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वाईफ ट्युटोरियल या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इयत्ता 6वी 6th स्टँडर्ड मधील फर्स्ट लेसन जनरल सायन्स मधील नॅचरल रिसोर्सेस एअर वॉटर अँड लँड. नॅचरल रिसोर्सेस नैसर्गिक स्रोत, एअर हवा, वॉटर पाणी, लँड जमीन. ठीक आहे, तर हे जे काही नॅचरल स्रोत आहेत किंवा नैसर्गिक स्रोत आहेत यांची माहिती आपण या पाठामध्ये घेणार आहे. चला मग सुरुवात करूया. Observe the picture alongside and answer the question. तुम्हाला तुमच्या बुक मध्ये एक पिक्चर दाखवलेला आहे जे ऑब्झर्व करून तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. Where do we see the birds? आता जनरली पिक्चर न बघता पण आपण सांगू शकतो बर्ड्स आपल्याला आकाशामध्ये उडताना दिसतात किंवा हवेमध्ये संचार करताना दिसतात. Where is the cow grazing? काव कुठे चरते? ग्रेज म्हणजे चरणे. ठीक आहे, तर काव ही एका मैदानावरती जमिनीवरती चरत आहे. लोकेट द ट्रीज अँड द रोड. आता ह्याच्यामध्ये मात्र हे तुम्हाला पिक्चर मध्ये लोकेट करावं लागेल की रस्ते कुठे आहेत आणि झाडं कुठे आहेत. वेअर डज द रिव्हर कम फ्रॉम? हाऊ डज इट फ्लो? नदी कुठून येते, कुठून वाहत येते किंवा कुठून तिची सुरुवात होते आणि ती कशी वाहते. ठीक आहे, जनरली नदी ही एखाद्या डोंगरातून किंवा उंचवड्याच्या भागावरून वाहत येते आणि मग ती समुद्राकडे किंवा जेव्हा जिकडे खोल भाग असेल त्या दिशेने ती वाहत जाते. वेअर इज द एरोप्लेन? एरोप्लेन हे जनरली आकाशात असतं. आपल्याला आकाशामध्ये एरोप्लेन दिसत आहे. वेअर आर द फिश सीन? फिश हे ॲक्वेटिक अॅनिमल्स आहेत, पाण्यामध्येच असतात. ते आपल्याला नदीमध्ये किंवा पाण्यामध्ये दिसत आहेत. ऑन व्हॉट इज द सेलबोट फ्लोटिंग? सेलबोट एक छोटीशी होडी किंवा नाव तुम्हाला दिसते, ती कशावरती तरंगते? तर सेलबोट जी आहे ती पाण्यावरती तरंगत आहे. नॅचरल रिसोर्सेस. यू कॅन सी दॅट सम थिंग इन द पिक्चर आर इन वॉटर, सम ऑन लँड अँड सम इन द स्काय, दॅट इज इन द एअर. Thus all things on the earth are associated with air, water and land. Air, water and land are called Earth's atmosphere, hydrosphere and lithosphere respectively. Moreover, different living things occupy these three spheres of the earth. These living things and the part of lithosphere, hydrosphere and atmosphere which they occupy, they together called biosphere. आता बघा, आपण बघितलं या चित्रामध्ये ज्या काही गोष्टी आपल्याला दिसत आहेत त्या एकतर हवेमध्ये आहेत, पाण्यामध्ये आहेत किंवा जमिनीवरती आहेत. तर हवेचं जे काही आवरण आहे पृथ्वीभोवती त्याला आपण ऍटमॉस्फिअर असं म्हणतो. त्यानंतर पाण्याचं जे काही आवरण आहे त्याला आपण हायड्रोस्फिअर असं म्हणतो आणि जमिनीचं जे आवरण आहे त्याला आपण लिथोस्फिअर असं म्हणतो. तर सगळे जे सजीव किंवा सगळे जे जीव आहेत, सगळ्या ज्या गोष्टी ऑब्जेक्ट आपल्याला दिसतात ते या तिन्ही स्फिअरला असोसिएट करतात आणि पृथ्वीवरती अस्तित्वात असतात. आणि मग सगळे सजीव ह्या तिन्ही स्फिअर मध्ये असणारे सगळे सजीव बघा, the living things and the part of a lithosphere, hydrosphere and atmosphere which they occupy are together called biosphere. म्हणजे हे तिन्ही जे स्फिअर आहेत, हवा, पाणी आणि जमीन, आणि यांच्यासोबत असोसिएट असणारे जे काही सजीव आहेत त्या सगळ्यांना मिळून बायोस्फिअर असं म्हटलं जातं. त्या सगळ्यांना मिळून बायोस्फिअर असं म्हणतात. These spheres have formed on the earth naturally. We have learned all this in the previous standard. हे सगळं आपण मागच्या वर्षी शिकलेलो आहोत. हे जे सगळे स्फिअर आहेत, लिथोस्फिअर आहे किंवा हायड्रोस्फिअर आहे किंवा ऍटमॉस्फिअर आहे, ते नैसर्गिक पद्धतीने तयार झालेले आहेत किंवा नॅचरली तयार झालेले आहेत. The atmosphere is a layer of air that surrounds earth. The surface of the earth comprises water and land, that is the hydrosphere and lithosphere. ऍटमॉस्फिअर जे आहे ते पृथ्वीच्या भोवती अस्तित्वात आहे. ऍटमॉस्फिअर म्हणजे हवेची एक लेअर किंवा हवेचा थर आहे ज्याने पृथ्वीला सभोवताली घेरलेला आहे. आणि लिथोस्फिअर आणि हायड्रोस्फिअर जे आहेत ते पृथ्वीचं जे क्रस्ट आहे किंवा पृथ्वीचं जे कवच आहे त्याच्यावरती जमीन आणि पाणी या स्वरूपात आपल्याला दिसून येतात. ऑफ दिस द हायड्रोस्फिअर ऑक्युपाइज अ मच लार्जर पार्ट दॅन द लिथोस्फिअर. फिगर 1.2 shows the proportion of a land and water on the earth surface. आता अर्थच्या सरफेसवरती लिथोस्फिअर आहे म्हणजे जमिनीचा पृष्ठभाग आहे आणि हायड्रोस्फिअर आहे म्हणजे पाणी सुद्धा अस्तित्वात आहे. या दोन्हीचं जर कंपॅरिझन केलं तर हायड्रोस्फिअर हा जो आहे
तो कम्पॅरेटिव्हली खूप मोठा आहे. म्हणजे आपण जर आपला पृथ्वीचा गोल पाहिला तर जितकी जमीन आहे त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पटीनं पाणी असलेलं आपल्याला आढळून येतं. तुम्हाला बाजूला पिक्चर दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही हे ऑब्झर्व करू शकता. आणि जर पर्सेंटेजच्या स्वरूपात सांगायचं म्हटलं तर टोटल अर्थ वरती जवळपास हे जे टोटल अर्थ आपण धरली, ठीक आहे, 100% कन्सिडर करू आपण, 25 हे झाले, जवळपास 29% जे आहे ते लँड आहे, म्हणजे जमीन आहे. आणि जवळपास 71% हे पाणी आहे किंवा वॉटर आहे. तर मोठ्या प्रमाणात पाणी किंवा हायड्रोस्फेअर आपल्याला प्रेझेंट दिसतो, लिथोस्फेअर कंपॅरेटिव्हली कमी आहे. We also look upon these natural components in a solid, liquid and gaseous form as a resources. In other words, we use them to fulfill our requirement. Let us now study all these three components in a detail. आता हे जे 3 कॉम्पोनेंट्स आहेत यांना आपण रिसोर्सेस असं सुद्धा समजतो. हे स्त्रोत आहेत, ठीक आहे, हे स्त्रोत. मराठीमध्ये आपण रिसोर्सेसला काय म्हणतो? स्त्रोत, बरोबर. आणि ते नैसर्गिक आहेत, बरोबर, म्हणून त्यांना नॅचरल रिसोर्सेस असं म्हटलं गेले. तर आता यांच्याबद्दल जास्त आपण जाणून घेऊया. कॅन यू रिकॉल व्हॉट आर द 5 लेयर्स ऑफ ऍटमॉस्फिअर? तुम्हाला आठवायचं आहे, तुम्ही आठवण्याचा प्रयत्न करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला 5 लेयर्स ऑफ ऍटमॉस्फिअर आठवतात का? ट्रोपोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर, बाकीचे जे आहेत ते तुम्ही सांगा, मला कमेंट करून सांगा. आपण हे शिकलेलो आहोत. बघा, एअर. द एअर इन द ऍटमॉस्फिअर अराउंड द अर्थ कंटेन्स नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड, 6 इनर्ट गॅसेस, नायट्रोजन डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड, वॉटर वेपर आणि डस्ट पार्टिकल. आता हे जे सगळे घटक आहेत ते ऍटमॉस्फिअर मध्ये प्रेझेंट असतात. पृथ्वीच्या भोवती जे हवेचं आवरण आहे त्याच्यामध्ये हे सगळे घटक प्रेझेंट असतात, ज्याच्यामध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड हे वायू किंवा 6 इनर्ट गॅसेस. इनर्ट गॅस म्हणजे असे जे कोणत्याही पद्धतीने रिएक्ट करत नाहीत, म्हणून त्यांना इनर्ट असं म्हटले, ते नॉन रिएक्टिव्ह असतात. त्याचबरोबर नायट्रोजन डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड, वॉटर वेपर, पाण्याची वाफ आणि डस्ट पार्टिकल म्हणजे धूळ. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या या जो लेअर आहे हवेचा त्याच्यामध्ये अस्तित्वात असतात. द ट्रोपोस्फिअर कंटेन अबाउट 80% ऑफ द टोटल मास ऑफ द गॅसेस इन द एअर, while this proportion is about 19% in the stratosphere. आता बघा, जे तुम्हाला मी आता म्हणाले की तुम्हाला त्या लेयर्स किंवा ऍटमॉस्फिअरच्या ज्या लेयर आहेत त्या आठवतात का? तर ह्यामध्ये जे ट्रोपोस्फिअर आहे, ठीक आहे, पृथ्वीला लागून असणारा जो थर आहे, हे समजा तुमचे अर्थ आहे, हे जे ट्रोपोस्फिअर आहे ह्याच्यामध्ये जवळपास 80% ऑफ द टोटल मास ऑफ गॅसेस जे आहे ते कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं. जवळपास 80% जे वातावरणाचा भाग आहे तो ह्याच्यामध्ये असतो. टोटल मास ऑफ गॅसेस इन द एअर, while the proportion is about 19% in the stratosphere. आणि ही जी प्रपोर्शन आहे ती जवळपास 19% असते कुठे? तर स्ट्रॅटोस्फिअर. Further, in the mesosphere and ionosphere, the proportion of masses of gases goes on a decreasing. त्याच्या पुढे मेसोस्फिअर आणि आयनोस्फिअर जे आहेत त्याच्यामध्ये हे जे प्रपोर्शन आहे ते अत्यंत कमी कमी होत जातं. गॅसेस आर नॉट फाउंड इन द एक्झोस्फिअर अँड बियॉन्ड. तर हे जे गॅसेस आहेत ते एक्झोस्फिअर आणि त्याच्या पुढे वरती दिसत नाहीत. म्हणजे फक्त याच भागामध्ये पृथ्वीला लागून असणारे ज्या काही लेअर आहेत त्या ऍटमॉस्फिअरच्या त्याच्यामध्येच आपल्याला वातावरण बघायला मिळतं. यू कॅन सी दॅट एअर इज अ मिक्सचर. ह्या ज्या 5 आहेत दीज आर द लेअर ऑफ ऍटमॉस्फिअर. जे मी तुम्हाला म्हणालेले की तुम्ही कमेंट करून सांगा, हे त्याचा आन्सर आहे. इफ यू वॉन्ट यू कॅन नोट डाऊन, तुम्ही लिहून ठेवू शकता. You can see that air is a mixture of several gases and is the chief constituent of Earth atmosphere. हवा जी आहे ती खूप साऱ्या गॅसेसचं मिक्सचर आहे आणि ते अर्थच्या ऍटमॉस्फिअरचा एकदम मुख्य घटक सुद्धा आहे. Besides these gases, air also contains water vapor and dust particle. म्हणजे हवेमध्ये गॅसेसचं प्रमाण आहे ते मुख्यत्वे करून आहेत, पण गॅसेस सोबतच
वॉटर वेपर आणि डस्ट पार्टिकल सुद्धा हवेमध्ये असतात. द अमाउंट ऑफ द गॅसेस इन द एअर is greatest near the surface and decreases as we go higher and higher from the surface. That is, air becomes rarer at the higher altitude. मग आता हे जे प्रमाण आहे गॅसेसचं वातावरणामध्ये किंवा हवेमध्ये असणारं गॅसेसचं जे प्रमाण आहे ते ह्या भागामध्ये डेन्स आहे किंवा जास्त आहे. आणि आपण जसं वरती जाऊ तसं हे जे प्रमाण आहे ते रेअरर होत जातं, म्हणजे हवेची जी घनता आहे ती कमी कमी होत जाते. Thus the air become rarer at the higher altitude. आणि म्हणून मग जास्त उंचीवरती हवा जी असते ती कमी असते किंवा हवेची जी घनता असते ती कमी असते. The proportion of the constituents of air and some of their uses are given here. तर हे जे हवेचं प्रपोर्शन आहे आणि त्याचे युजेस आहेत ते तुम्हाला दिलेले आहेत. 100% हवा जर आपण कन्सिडर केली तर त्याच्यामध्ये अबाउट 78% नायट्रोजन हा गॅस आहे. तुम्हाला एक स्क्वेअर दाखवलेला आहे बघा, गोल दाखवलाय आणि त्याच्यामध्ये तुम्हाला क्लासिफिकेशन करून दिलंय. सगळ्यात मोठा जो भाग आहे तो नायट्रोजनचा आहे, त्याच्यानंतरचा जो भाग आहे तो ऑक्सिजनचा आहे. ऑक्सिजन जो आहे तो 21% आहे. त्याच्यानंतर मग ऑर्गॉन आहे 0.9% आणि त्याच्यानंतर कार्बन डायऑक्साईड 0.03%. म्हणजे कार्बन डायऑक्साईडची हवेमध्ये असणारी उपलब्धता आहे ती सगळ्यात अतिशय निग्लिजिबल किंवा खूप कमी आहे. सम युजेस ऑफ गॅसेस इन द एअर. तर हवेमध्ये हे जे काही गॅसेस असतात त्याचे काही उपयोग आपण बघूयात. नायट्रोजन हेल्प्स लिव्हिंग थिंग टू बिल्ड द नेसेसरी प्रोटीन. इट इज युजफुल इन द प्रोडक्शन ऑफ अमोनिया अँड इन एअरटाईट पॅकेजिंग ऑफ फूड स्टॉक. तर नायट्रोजन जो आहे तो लिव्हिंग थिंग्स मध्ये प्रोटीन बिल्ड करण्यासाठी गरजेचा असतो. आपल्या शरीराला सगळ्यांनाच प्रोटीन्सची किंवा प्रथिनांची आवश्यकता आहे. तर हे जे प्रोटीन्स म्हणजे तयारी होते किंवा प्रोटीन्स तयार केले जातात त्यासाठी नायट्रोजनची गरज असते. त्याचबरोबर हा जो नायट्रोजन आहे तो अमोनियाच्या प्रोडक्शनसाठी गरजेचा आहे. त्याचबरोबर ते एअरटाईट पॅकेजिंग असतं फूड स्टॉकचं. आता तुम्ही जे बिस्किट वेफर्स वगैरे खाता, एअरटाईट पॅकेट्स असतात, तर अशा पॅकेजिंग मध्ये सुद्धा नायट्रोजनची गरज पडते. ऑक्सिजन नेसेसरी फॉर द रेस्पिरेशन इन अ लिव्हिंग थिंग अँड फॉर कंबशन. ऑक्सिजन हा जो गॅस आहे जो 21% प्रेझेंट आहे ऍटमॉस्फिअर मध्ये, तो आपल्याला रेस्पिरेशन साठी गरजेचा असतो. म्हणजे आपण श्वसन करतो त्यासाठी आपल्याला ऑक्सिजन खूप जास्त गरजेचा आहे. आणि त्याचबरोबर तो कंबशन म्हणजे ज्वलनासाठी वस्तू पेट घेतात किंवा जळतात त्यासाठी सुद्धा ऑक्सिजन गरजेचा आहे. कार्बन डायऑक्साईड प्लांट्स यूज इट फॉर प्रोड्युसिंग देअर फूड युज्ड इन अ फायर एक्सटिंग्विशर. कार्बन डायऑक्साईड आता आपण श्वास घेण्यासाठी ऑक्सिजन वापरतो, पण झाडं जी आहेत ती कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि त्याच्या मदतीने पाणी आणि क्लोरोप्लास्ट वापरून सूर्यप्रकाशा मदतीने ते स्वतःचं अन्न तयार करतात. प्रकाश संश्लेषण किंवा फोटोसिंथेसिस ही प्रोसेस आपण बघितलेली आहे. तर ह्या फोटोसिंथेसिससाठी म्हणजे स्वतःचं अन्न तयार करण्यासाठी वनस्पतींना कार्बन डायऑक्साईडची गरज असते. त्याचबरोबर फायर एक्सटिंग्विशर्स मध्ये म्हणजे आग विझवण्यासाठी ज्या काही सामग्री वापरल्या जातात त्याच्यामध्ये सुद्धा कार्बन डायऑक्साईडचा वापर केला जातो. आर्गॉन यूज इन इलेक्ट्रिक बल्ब. हा जो आहे वायू आर्गॉन तो इलेक्ट्रिक बल्ब जे असतात आपल्या घरामध्ये असणारे जे दिवे आहेत त्याच्यामध्ये वापरला जातो. हेलियम यूज फॉर ऑब्टेनिंग लो टेम्परेचर अँड ऑल्सो फॉर जनरेटिंग लिफ्ट इन द एअरशिप. तर हा जो गॅस आहे हेलियम तो लो टेम्परेचर ऑब्टेन करण्यासाठी, एखाद्या ठिकाणी जर लो टेम्परेचर ऑब्टेन करायचं असेल किंवा मिळवायचं असेल तर तिथे याची मदत होते आणि एअरशिप जे असतात त्याच्यामध्ये लिफ्ट जनरेट करण्यासाठी याची मदत होते. निऑन यूज्ड इन अ डेकोरेटिव्ह लाईट्स अँड फॉर स्ट्रीट लाइटनिंग. निऑन जे डेकोरेटिव्ह लाईट्स असतात जे चमकतात किंवा मग स्ट्रीट वरती जे लाईट्स असतात त्याच्यामध्ये निऑनचा वापर केला जातो. क्रिप्टॉन यूज्ड इन अ फ्लोरोसेंट ट्यूब. फ्लोरोसेंट म्हणजे ज्याच्यावरती प्रकाश पडला आणि मग प्रकाश बंद झाला की ते चमकतात, फ्लोरोसन्स म्हणतात त्याला. तर हे जे क्रिप्टॉन आहे ते अशा फ्लोरोसेंट ट्यूब्स मध्ये वापरलं जातो. आणि सगळ्यात शेवटी आहे झेनॉन यूज्ड इन अ फ्लॅश फोटोग्राफी. फ्लॅश फोटोग्राफी जी असते त्याच्यामध्ये या झेनॉनचा वापर केला जातो. ऑलवेज रिमेंबर the living world on the earth is sustained due to the balance between various gases and other constituents of a air. तर हे जे लिव्हिंग वर्ल्ड आहे अर्थ वरचं
ते कशामुळे सस्टेन आहे, तर बॅलन्स बिटवीन द व्हेरियस गॅसेस अँड अदर कन्स्टिट्युएंट्स ऑफ द एअर. म्हणजे श्वसनासाठी किंवा बाकीच्या इतर गरजांसाठी आपल्याला हवेची गरज असतेच असते आणि त्यातल्या सगळ्या घटकांचा बॅलन्स व्यवस्थित आहे. त्यामुळे मग हे जे लिव्हिंग वर्ल्ड आहे ते तग धरून आहे किंवा अजून सस्टेनेबल आहे. द ॲटमॉस्फिअर इज अ व्हेरी इम्पॉर्टंट फिल्टर. इट अलाउज द लाईट अँड हीट ऑफ द सन टू रीच द अर्थ विच इज नेसेसरी फॉर द लाईफ. आता हे जे ॲटमॉस्फिअर आहे हे एका फिल्टर सारखं किंवा एखाद्या गाळणीसारखं सुद्धा काम करतं. सूर्य हा एक तारा आहे ज्याच्यातून खूप वेगळ्या प्रकारचे लाईट किंवा वेव्ह आपल्याला निघतात, आपल्याला माहिती आहे. सूर्याचं ऊन पण कधी कधी आपल्याला सहन नाही होत. तर हे जे ॲटमॉस्फिअर आहे ते फक्त आपल्याला गरजेचे असणारे किंवा जे आपल्याला सहन होतील असेच रेज किंवा असेच किरण आपल्यापर्यंत पोहोचू देतं. जे जास्त हानिकारक आहेत आपल्यासाठी ते त्या ॲटमॉस्फिअर मध्ये ऍब्सॉर्ब होतात. It prevents the harmful element from reaching the earth. It is in the atmosphere that fog, cloud, snow and rain are produced. तर हे जे ॲटमॉस्फिअर आहे ते काय करतं, आपल्याला गरजेची असणारी किंवा नेसेसरी असणारी हीट आहे किंवा लाईट आहे ते आपल्यापर्यंत पोहोचवतं. जे आपल्यासाठी हार्मफुल एलिमेंट आहेत ते अर्थ पर्यंत पोहोचू देत नाही किंवा मधल्यामध्ये ऍब्सॉर्ब करतं. ॲटमॉस्फिअर मध्ये किंवा वातावरणामध्ये फॉग म्हणजे धुकं, क्लाउड ढग, स्नो बर्फ आणि रेन पाऊस या सगळ्यांची निर्मिती होते. वरती आकाशात दिसतात बघा, आपल्याला धुकं दिसतं किंवा ढग दिसतात किंवा पाऊस सुद्धा आकाशातून पडत असतो. म्हणजे हे जे सगळे घटक आहेत याची निर्मिती जी आहे ती ॲटमॉस्फिअर मध्ये होत असते. ऑब्झर्व अँड डिस्कस व्हॉट इज द सिमिलॅरिटी इन द 3 पिक्चर्स बिलो. तुम्हाला 3 पिक्चर्स दाखवलेत. धुराण्यामधून निघणारा धूर किंवा गाडीमधून निघणारा धूर आणि एके ठिकाणी आग लागली, पेटले काहीतरी, त्याच्यातून निघणारा धूर. बघा, ऑल द अबाव पिक्चर्स शो लार्ज स्केल इमिशन ऑफ स्मोक थ्रू डिफरंट एजन्सीज. आता हे जे सगळे पिक्चर्स आहेत ते काय दाखवतात, खूप मोठ्या प्रमाणात धूर जो आहे तो बाहेर सोडला जातोय. दिस स्मोक डिरेक्टली मिक्सेस विथ द ॲटमॉस्फिअर डिस्टर्बिंग द बॅलन्स बिटवीन द कन्स्टिट्युएंट्स ऑफ द एअर. दिस इज कॉल्ड एअर पोल्युशन. आता जसं मी तुम्हाला म्हटलं, ऍटमॉस्फिअर मध्ये सगळे जे वायू आहेत किंवा सगळे जे घटक आहेत ते एका बॅलन्स प्रमाणात आहेत, बरोबर. हा जो धूर निघतो, वाहनातून निघत असेल, कारखान्यातून निघत असेल किंवा हे अचानक जे वनवे पेटतात, आगी लागतात त्यातून निघत असेल, हा धूर सरळ वातावरणामध्ये मिक्स होतो आणि त्यामुळे काय होतं, वातावरणाचे जे घटक आहेत किंवा हवेचे जे घटक आहेत त्याचा जो बॅलन्स आहे तो बिघडतो. आणि ही जी प्रोसेस आहे त्याला आपण हवेचे प्रदूषण किंवा एअर पोल्युशन असं म्हणतो. एअर पोल्युशन म्हणजे काय, तर प्रदूषण होतं आणि म्हणजे प्रदूषण हे अननेसेसरी धूर जो आहे तो सतत हवेमध्ये मिक्स होतो, ऍटमॉस्फिअर मध्ये मिक्स होतं आणि त्यामुळे हवेचे जे घटक आहेत त्यांचा बॅलन्स जो आहे तो बिघडतो. यालाच आपण हवेचं प्रदूषण असं म्हणतो. Harmful gases are given out through combustion of fuel in vehicles and in big industries and also through incomplete combustion of the fuel like a wood and a coal. As a result, air pollution is increasing day by day. तर हे जे काही हानिकारक गॅसेस असतात जे आपल्या सजीवांसाठी चांगले नाहीयेत किंवा त्यांच्यासाठी हार्मफुल आहेत, तर असे गॅसेस जे असतात ते कधी कधी कंबशन ऑफ फ्युएल म्हणजे इंधन जळत असतं, गाडीमध्ये वापरलं जाणारं इंधन जे जळतं त्याचं जे कंबशन होतं किंवा मग लाकूड किंवा कोळसा हे अर्धवट जळतात तेव्हा त्याच्यातून धूर बाहेर पडतो किंवा मग इंडस्ट्रियल एरियामधून बऱ्याच मोठ्या प्रमाणात धूर बाहेर पडतो. तर ह्या सगळ्यामुळे काय होतं, तर धुराचं प्रमाण वाढत जातं आणि हवेचं जे प्रदूषण आहे ते दिवसेंदिवस वाढत जातं. दिवसेंदिवस हवा जी आहे ती जास्त पोल्युटेड व्हायला लागली किंवा हवेचं प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे. हार्मफुल सबस्टन्सेस रिलीज इन एअर थ्रू कंबशन ऑफ फ्युएल. तर हे जे कंबशन ऑफ फ्युएल असतं, गाडीमध्ये जे पेट्रोल असतं, डिझेल असतं, त्याचं ज्वलन होत असतं जेव्हा गाडी चालत असताना, तर त्याच्यामधून कोणते हार्मफुल किंवा विषारी गॅसेस बाहेर पडतात. फर्स्ट आहे नायट्रोजन डायऑक्साईड, दुसरा आहे कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड आणि सूट. तर हे काही गॅसेस आहेत जे इंधनाच्या ज्वलनातून बाहेर पडतात आणि जे आपल्यासाठी हार्मफुल आहेत किंवा हानिकारक आहेत. ओझोन लेअर, द प्रोटेक्टिव्ह शेल. There is a layer of ozone O3 gas in the lower part of the stratosphere.
आता हा जो आहे तो आपला स्ट्रॅटोस्फिअर आहे. ह्याच्या लोअर पार्ट मध्ये अशी एक लेअर आहे जी O3 ऑक्सिजन, ज्याच्यामध्ये ऑक्सिजनचे 3 अणू असतात. आपण जो जनरल ऑक्सिजन बघतो किंवा आपण जो श्वसनासाठी वापरतो तो O2 आहे. म्हणजे ऑक्सिजनचे 2 अणू एकत्र असतात आणि ऑक्सिजनचा एक मॉलिक्यूल बनतो. हा ओझोन मध्ये असणारा जो ऑक्सिजन आहे तो O3 आहे. तर याची एक लेअर जी आहे ती स्ट्रॅटोस्फिअरच्या ह्या खालच्या भागामध्ये उपस्थित असलेली आपल्याला दिसते. Ozone gas is not directly useful for the survival of a living thing, yet it is very important for the living things to have this layer of ozone at a high altitude around the earth. बघा, हा जो ओझोन आहे तो आपण डायरेक्टली वापरू शकत नाही, आपल्याला डायरेक्टली त्याचा काहीही उपयोग होत नाही. पण तरीही ओझोनची लेयर पृथ्वीच्या भोवती उपस्थित असणं हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. The ultraviolet rays coming from the sun are very harmful for living things. The ozone gas absorbs these rays. As a result, life on Earth is protected. तर सूर्यापासून येणारे जे अल्ट्राव्हायोलेट रेज असतात, हा समजा तुमचा सूर्य आहे आणि ह्याच्यापासून येणारे जे अल्ट्राव्हायोलेट रेज आहेत, अतिनील किरण, जे आपल्यासाठी अतिशय हानिकारक किंवा हार्मफुल असतात, तर हे अल्ट्राव्हायोलेट रेज जे असतात ते इथे या ओझोन मध्ये ऍब्झॉर्ब केले जातात. ठीक आहे, ते खाली पाठवण्यापासून त्यांना परावृत्त केलं जातं आणि त्यामुळं काय होतं, अर्थवरची जी लाईफ आहे ती तिचं प्रोटेक्शन होतं किंवा तिचं संरक्षण होतं. द ओझोन लेअर इज डिस्ट्रॉयड इफ केमिकल गॅसेस लाईक कार्बन टेट्राक्लोराइड और द क्लोरोफ्लोरोकार्बन यूज्ड इन एअर कंडिशनर अँड रेफ्रिजरेटर मिक्स विथ द एअर. आता बघा, कार्बन टेट्राक्लोराइड हा एक केमिकल गॅस आहे. हे एक केमिकल आहे जे केमिकल प्रोसेस मधून बाहेर पडतं. किंवा मग क्लोरोफ्लोरोकार्बन जे एअर कंडिशनर आणि रेफ्रिजरेटर मध्ये वापरलं जातं. तर हे क्लोरोफ्लोरोकार्बन किंवा कार्बन टेट्राक्लोराइड हे जर हवेमध्ये मिक्स झालं तर ते काय करतं, तर ही जी ओझोनची लेअर आहे ती त्यामुळे डिस्ट्रॉय होते. लक्षात घ्या, कारण ओझोनची लेअर म्हणजे ते पण काही वेगळं नाही, तो ऑक्सिजन आहे. त्यातला असणारा एलिमेंट जो आहे तो ऑक्सिजन आहे आणि काही कारणामुळे त्याचं कदाचित दुसऱ्या वायूंशी काहीतरी रासायनिक अभिक्रिया घडत असेल किंवा तो नष्ट होत असेल, तर हे जे काही कंपोनंट आहेत कार्बन टेट्राक्लोराइड आणि फ्लोरोफ्लोरोकार्बन, ह्याच्यामुळं ओझोनची जी लेअर आहे ती हळूहळू डिस्ट्रॉय होते किंवा जास्त प्रमाणात त्यांचा वापर सुरू झाला तर ती डिस्ट्रॉय होईल. The 16th of September is celebrated as a Ozone Protection Day all over the world to make everyone aware of the importance of ozone. जगामध्ये सगळ्यांना अवेअर करण्यासाठी किंवा त्यांना माहिती देण्यासाठी की ओझोनची लेअर आपल्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे, 16th of September is celebrated as a Ozone Protection Day. 16 सप्टेंबर. September is celebrated as a Ozone Protection Day. लक्षात ठेवा, तारीख तुम्हाला विचारू शकतात. Do you know? In metropolitan cities like Mumbai, Pune or Nagpur, boards are displayed at places of heavy traffic to show the proportion of the various constituents of the air at the place. आता मुंबई, पुण्यासारख्या किंवा नागपूर सारख्या ज्या मेट्रो सिटीज असतात, खूप मोठी मोठी शहरं आहेत, तिथं सार्वजनिक ठिकाणी असे बोर्ड, डिजिटल बोर्ड डिस्प्ले केलेले असतात आणि त्याच्यामध्ये दाखवलं जातं की हवेमध्ये जे सगळे कन्स्टिट्युएंट्स आहेत त्यांचं प्रपोर्शन किंवा त्यांचं प्रमाण किती आहे. ड्यू टू दिस बोर्ड वी कॅन सी द अमाउंट ऑफ हार्मफुल एलिमेंट्स इन द एअर. आणि हे जे बोर्ड्स आहेत ते आपल्याला दाखवतात हवेच्या घटकांचं प्रपोर्शन. त्याच्यामुळे आपण समजू शकतो की हार्मफुल एलिमेंट जे आहेत किंवा आपल्यासाठी हानिकारक असणारे जे घटक आहेत ते सुद्धा हवेमध्ये किती प्रमाणात प्रेझेंट आहेत. यूज युअर ब्रेन पॉवर. What would have happened if there were no air on the earth? आता हा तुमचा ब्रेन पॉवर यूज करायचा आहे प्रत्येकाने, त्यामुळं तुम्ही विचार करा आणि मला कमेंट करून आन्सर सांगा की जर पृथ्वीवरती हवा नसती तर मग काय झालं असतं. ठीक आहे, नेक्स्ट पार्ट आहे वॉटर. पुढचा भाग आहे पाणी. ट्राय दिस. ऑब्झर्व हाऊ मच वॉटर इज युज्ड अँड फॉर व्हॉट पर्पज इट इज युज्ड इन युअर हाऊस. तुमच्या घरामध्ये पाणी कशासाठी वापरलं जातं आणि किती वापरलं जातं. फॉर अ होल डे, पूर्ण दिवसामध्ये. रेकॉर्ड इट इन अ चार्ट लाईक द वन शोन हिअर. डिस्कस दिस डाटा इन द क्लास.
Divide the total amount of water used in your house by the number of person to find out how much water each person need. तुम्हाला एक चार्ट दिलेला आहे बघा. पर्पज फॉर विच वॉटर इज युज्ड अँड अमाऊंट ऑफ वॉटर अप्रॉक्सिमेट इन अ लिटर. म्हणजे समजा तुमच्या घरी छोटी बादली आहे 10 लिटर, तर एका माणसाला 10 लिटर पाणी लागत असेल. तुमच्या घरी जर मोठी बादली आहे 20 लिटर, तर एक माणूस 20 लिटरची बादली युज करतो. तुमच्या घरामध्ये 5 माणसं आहेत, एका माणसाला 20 लिटर लागत असेल तर 5 माणसांना 100 लिटर लागतं. अशा प्रकारे कॅल्क्युलेट करून तुम्हाला पाण्याचा जो अमाऊंट आहे तो कॅल्क्युलेट करायचा आहे आणि तुमच्या फ्रेंड सोबत डिस्कस पण करायचा आहे. म्हणजे जनरली तुम्हाला एक अंदाज येईल की दिवसभरामध्ये तुमच्या घरामध्ये कोणकोणत्या कामासाठी किती पाणी वापरलं जातं. आणि बघा, ब्रशिंग टीथ, वॉशिंग क्लोथ्स अँड युटेन्सिल्स, मॉपिंग द फ्लोअर, ड्रिंकिंग, कुकिंग, प्रत्येक गोष्ट पाण्याशिवाय अशक्य असते. स्वयंपाक करण्यासाठी आपल्याला पाणी लागतं, साफसफाईसाठी पाणी लागतं, आंघोळीसाठी पाणी लागतं, बाकी कपडे धुण्यासाठी, भांडी धुण्यासाठी, लाजा पुसण्यासाठी, सगळ्यासाठी आपल्याला पाणी लागत असतं. तर हे एकदा तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा आणि कॅल्क्युलेट केल्यानंतर डिवाइड करा. म्हणजे जर समजा दिवसाला तुमच्या घरामध्ये 500 लिटर पाणी वापरलं जातं आणि तुमच्या घरामध्ये 5 माणसं आहेत, म्हणजे दर माणसाकडे किंवा पर पर्सन तुम्ही दिवसाला 100 लिटर इतकं पाणी वापरता. हे कमीत कमी अमाऊंट आहे, ह्याच्यापेक्षा जास्तच वापरत असाल कदाचित, तर तुम्ही एकदा ते कॅल्क्युलेट करा आणि तुमच्या फ्रेंड सोबत डिस्कस करा. You will see that it is almost impossible for us to spend even a single day without water. म्हणजे आपल्याला अशक्य आहे, अगदी पाण्याशिवाय अगदी एखादा दिवस काढणं सुद्धा आपल्याला अशक्य आहे. We need to drink 3 to 4 liters of water every day so that all our bodily functions run smoothly. आपण दिवसाला 3 ते 4 लिटर पाणी पिणं आवश्यक आहे, जेणेकरून आपल्या शरीराचे जे सगळे फंक्शन्स आहेत ते स्मूथली रन होतील. आपल्याला पाण्याची गरज आहे, आपल्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण जास्तीत जास्त आहे. Other living things also require water, although the amount of water they need may vary according to the size of their body. आता बाकीचे जे अॅनिमल्स असतात किंवा बाकीचे जे लिव्हिंग थिंग्स आहेत त्यांना सुद्धा पाण्याची गरज असते, पण कदाचित त्यांच्या आकारानुसार किंवा त्यांच्या वजनानुसार, त्यांच्या बॉडीच्या साईजनुसार हा जो पाण्याचा प्रमाण आहे ते वेगळं वेगळं असू शकतं. Thus we see that water is very important. आणि त्यामुळे आपण बघू शकतो की पाणी जे आहे ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. If hydrogen gas burns in air, it combines with oxygen and water is formed. We have learned about some characteristics of water in the previous standard. जेव्हा हायड्रोजन गॅसचा जो मॉलिक्यूल आहे किंवा जो ऍटम आहे तो ऑक्सिजन सोबत कंबाईन होतो, त्यावेळेला हायड्रोजन आणि ऑक्सिजन मिळून पाणी तयार होतं. आपण पाण्याचे जे कॅरेक्टरिस्टिक आहेत ते मागच्या वर्षी बघितलेले आहेत आणि आता या वर्षी पण आपण बघूया. इन नेचर वॉटर ऑकर्स इन अ 3 स्टेट. वॉटर डज नॉट हॅव कलर, टेस्ट और ऑर्डर. मेनी सबस्टन्सेस readily dissolve in water, therefore water is universal solvent. आता निसर्गामध्ये पाणी जे आहे ते 3 स्टेट मध्ये अवेलेबल असलेलं आपल्याला दिसतं. पाणी जे आहे ते जनरल स्टेट मध्ये वॉटर असतं, बरोबर, म्हणजे लिक्विड स्टेट मध्ये आहे. सॉलिड स्टेट मध्ये ते काय असतं तर आईस, आणि एअर किंवा गॅस स्टेट मध्ये ते काय असतं तर वॉटर वेपर. अशा 3 स्टेट मध्ये पाणी निसर्गात अवेलेबल असलेलं आपल्याला दिसून येतं. पाण्याला वास नसतो किंवा टेस्ट नसते, कलरही नसतो. जवळपास सगळे जे पदार्थ असतात, मीठ, साखर, आणखी काही बरेचसे पदार्थ पाण्यामध्ये अगदी इझिली विरघळतात आणि म्हणून पाण्याला युनिव्हर्सल सॉल्व्हंट असं म्हटलं जातं. त्याला वैश्विक द्रव्य असं म्हटलं जातं, वैश्विक द्रावण. The blood of animals and the sap of plants contain a very high proportion of water. No living things can survive without water. Therefore, it is said that water is alive. मानवांच्या शरीरातलं जे रक्त असतं किंवा प्राण्यांच्या शरीरातलं जे रक्त असतं किंवा मग वनस्पतींच्या शरीरामध्ये जो सॅप असतो किंवा चीक असतो, तोडल्यावरती असं चिकटचा एक स्रवणारा द्रव असतो, तर त्याच्यामध्ये सुद्धा पाण्याचं जे प्रपोर्शन असतं ते सगळ्यात जास्त असतं किंवा हाय असतं.
कोणताही लिव्हिंग थिंग जो आहे तो पाण्याशिवाय जिवंत राहू शकत नाही. नो लिव्हिंग थिंग कॅन सर्व्हाइव्ह विदाउट वॉटर, देअरफॉर इट इज सेड दॅट वॉटर इज अ लाईफ. आणि म्हणून असं म्हटलं जातं की पाणी हेच जीवन आहे, पाण्याशिवाय कोणताही सजीव जगू शकत नाही. ऑब्झर्व अँड डिस्कस. ग्राउंड वॉटर अँड वॉटर इन द अदर फॉर्म्स, आईस, वॉटर अवेलेबल फॉर ड्रिंकिंग आणि सी अँड ओशन. तुम्हाला एक डायग्राम दिली आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला अर्थवरती अवेलेबल असणारं वॉटर दाखवलेलं आहे. तर बघा, सी आणि ओशन मध्ये मॅक्सिमम वॉटर आहे, जवळपास 97% ऑफ वॉटर हे जे आहे ते समुद्रात आहे, खाऱ्या पाण्याच्या स्वरूपात. त्यानंतर 2.7% वॉटर जे आहे ते ग्राउंड वॉटर अँड वॉटर इन अ अदर फॉर्म आहे. ग्राउंड वॉटर किंवा मग बर्फाळ प्रदेशामध्ये असणारं पाणी. ठीक आहे. त्यानंतर वॉटर अवेलेबल फॉर ड्रिंकिंग. आता हे दोन सोडून जे राहतं हे 97, हे 2.7, 98, 99, 90 म्हणजे जवळपास 0.3% पाणी फक्त आहे जे पिण्यासाठी उपलब्ध आहे. हे ड्रिंकिंग वॉटर किंवा फ्रेश वॉटर. तर हे जनरल क्लासिफिकेशन आहे. पाणी आहे भरपूर, पण ते समुद्रात खारट किंवा क्षारयुक्त पाण्याच्या स्वरूपात आहे. बाकीचे जे आहे ते ग्राउंड वॉटर किंवा मग अदर फॉर्म मध्ये आईस कॅप्स असतील किंवा वेपर्स असतील अशा अदर फॉर्म मध्ये अवेलेबल असणारं पाणी आहे. आणि पिण्यासाठी अवेलेबल असणारं जे पाणी आहे ते फक्त 0.3% आहे. ओनली 0.3%. We cannot use all the water on the earth because sea water is salty. Some water is in a frozen state. A very small quantity of water is available for drinking. आपण पृथ्वीवरचं सगळं पाणी वापरू शकत नाही, कारण जास्तीत जास्त पाणी हे समुद्रात आहे किंवा खाऱ्या पाण्याच्या स्वरूपात आहे. काही पाणी आहे ते फ्रोझन स्टेट मध्ये आहे, काही आहे ते अंडरग्राऊंड आहे. अंडरग्राऊंड पाणी बऱ्यापैकी आपण वापरतो विहिरी किंवा बोरिंग मधून, पण तरीही पिण्यासाठी पाण्याची अतिशय स्मॉल क्वांटिटी किंवा खूप कमी क्वांटिटी अवेलेबल आहे. येट इट इज इनफ फॉर ऑल लिव्हिंग थिंग. पण तरीही ते सर्व लिव्हिंग थिंग साठी पर्याप्त आहे किंवा पुरेसं आहे. फाइंड आउट इन व्हॉट वे इज द वॉटर इन द सी अँड ओशन युजफुल इवन दो इट इज सॉल्टी. ओशन आणि सी मधलं पाणी सॉल्टी असलं तरी आपण ते कोणत्या पद्धतीने वापरू शकतो किंवा ते आपल्याला कशा पद्धतीने युजफुल आहे. तुम्हाला याचा आन्सर शोधायचा आहे आणि याचा आन्सर शोधून तुम्ही मला कमेंट करा. ठीक आहे. आता आपण पुढचा पार्ट बघूया, लँड. ठीक आहे. आपला थर्ड जो कंपोनेंट आहे लिथोस्फिअर किंवा मग लँड. ऑब्झर्व अँड डिस्कस. फॉर विच पर्पज इज वॉटर बीइंग युज्ड. पाणी कशासाठी वापरलं जातं, कोणकोणत्या पर्पजेसाठी, कोणकोणत्या कारणासाठी पाणी वापरलं जातं. डू अदर लिव्हिंग थिंग्स यूज वॉटर लाईक वी डू. बाकीचे जे प्राणी असतात ते सुद्धा आपल्यासारखे पाणी वापरतात का. म्हणजे आपण बघा घरामध्ये 2000 लिटरची टाकी भरून ठेवतो किंवा पाईपलाईन करतो, आणखीन काहीतरी हाऊद वगैरे भरून ठेवतो, जेवढं पाहिजे तेवढं साठवून ठेवतो. तसं बाकीचे प्राणी सुद्धा ज्यांना लागेल तेवढं आपण जसं वापरतो तसं पाणी वापरत असतील का बरं. वी यूज वॉटर इन लार्ज क्वांटिटीज. आपण खूप जास्त प्रमाणात पाणी वापरतो. वी हॅव लर्न दॅट वॉटर ऑन अर्थ इज रेग्युलेटेड थ्रू द वॉटर सायकल. द वॉटर वेपर फॉर्म फ्रॉम द ओशन इज द मेन सोर्स ऑफ वॉटर इन द वॉटर सायकल. इट गेट कन्वर्टेड इनटू रेन क्रिएटिंग फ्रेश वॉटर सोर्स ऑन अर्थ. आता आपण शिकलेलो आहोत की पृथ्वीवरती जे पाणी आपल्याला पिण्यासाठी अवेलेबल आहे ते वॉटर सायकल मधून येतं. वॉटर सायकल आपण बघितलेले आहे. समुद्रामधलं जे पाणी असतं, ओशन्स मधलं जे पाणी असतं त्याची वाफ जी आहे ती या वॉटर सायकलचा मेन रिसोर्स आहे किंवा सोर्स आहे. ह्या वॉटर वेपर जातात, त्या क्लाउड मध्ये कन्वर्ट होतात, त्यातून मग पुन्हा पाऊस पडतो, फ्रेश वॉटर म्हणून जमिनीवरती येतो. आपण हे शिकलेलो आहोत. इट गेट कन्वर्टेड इनटू रेन क्रिएटिंग फ्रेश वॉटर सोर्स ऑन अर्थ. हे जे वॉटर वेपर आकाशामध्ये जाऊन ढग बनतात आणि ते पुन्हा मग पावसामध्ये कन्वर्ट होतात आणि जमिनीवरती येतात, ज्यामुळे आपल्याला फ्रेश वॉटर मिळतं. We get water from natural sources such as a stream, river, pond, spring and lakes. Man also dig well and bore wells to lift groundwater.
Apart from this, man has also constructed bunds and a dam of a various size on a river. आपल्याला बघा नदी, ओढे, ओहोळ किंवा छोटे मोठे स्ट्रीम्स असतात, त्याच्यातून आपल्याला पाणी मिळत असतं. त्याचबरोबर आपण काय करतो, तर जमिनीतलं जे पाणी आहे ते लिफ्ट करून घेतो. बोर मार्ग म्हणजे बोर काढतात काही ठिकाणी किंवा विहिरीमधून ते पाणी वरती येतं. त्याचबरोबर ह्या सगळ्या बरोबर काही ठिकाणी मानवनिर्मित बांध असतात किंवा बंड्स असतात, ज्याने पाणी जे आहे ते अडवलेलं असतं. धरणामध्ये किंवा बांधामध्ये ते अडवलेलं असतं. ड्यू टू द अनकंट्रोल्ड यूज ऑफ वॉटर फॉर an increasing population, industry and farming, it is now in a short supply. Water scarcity has become a serious problem. आता दिवसेंदिवस पृथ्वीवरची लोकसंख्या किंवा पॉप्युलेशन जे आहे ते वाढत चाललंय आणि त्याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर जो आहे तो सुद्धा वाढत चाललाय. आणि त्यामुळे काय होतंय, तर दिवसेंदिवस पाण्याचा जो सप्लाय आहे तो कमी होतोय किंवा कमी प्रमाणात फ्रेश वॉटर अवेलेबल आहे. आणि त्यामुळं वॉटर स्कार्सिटी, पाण्याचं दुर्भिक्ष हा सगळ्यात सिरियस प्रॉब्लेम होत आहे. काही ठिकाणी लोकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही. आपल्याकडे रोज नळाला पाणी येतं, 2-2 तास आपण घरी भरून घेतो, मग रस्ते धुतो, गाड्या धुतो, सगळं करतो. काही ठिकाणी लोकांची परिस्थिती अशी आहे की महिन्यातून एखादा टँकर येतो त्यांच्याकडे किंवा 8-15 दिवसातून एखाद्या वेळेला नळाला पाणी येतं. म्हणजे काही ठिकाणी पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे. वॉटर स्कार्सिटी अगदी जाणवण्या इतपत आहे. ऑलवेज रिमेंबर, यूज वॉटर स्पॅरिंगली. पाणी हे नेहमीच जपून वापरा. ब्लॉक वॉटर, लेट इट पर्कोलेट. पाणी आहे ते अडवा, त्याला जमिनीमध्ये जिरू दे. म्हणजे ऍटलीस्ट ग्राउंड लेवलचे जे वॉटर आहे किंवा ग्राउंड वॉटर जे आहे त्याची लेवल जी आहे ती वाढेल. स्टोर वॉटर वेरेवर पॉसिबल. जिथे शक्य आहे तिथं पाणी साठवून ठेवण्याचा प्रयत्न करा. रेस्क्यू वॉटर वेरेवर पॉसिबल. रिमेंबर, स्टोर्ड वॉटर डज नॉट बिकम स्टेल ऍट वन्स. जिथे कुठे शक्य आहे तिथे पाणी साठवून ठेवण्याचा प्रयत्न करा. लक्षात ठेवा, पाणी कधीही शिळं होत नाही. ठीक आहे, साठवून ठेवलेलं पाणी जे आहे ते कधीही शिळं होत नाही. आपण बघा, आज पाणी आलं, सगळे भांडी भरून घेतली, उद्या पाणी आलं की हे शिळं पाणी म्हणून टाकून देतो, दुसरं पाणी भरतो. पण दॅट इज अ वेस्ट ऑफ वॉटर. पाणी हे कधीही शिळं होत नाही. ठीक आहे, फक्त आपल्याला असं वाटतं की आपण काल भरून ठेवले म्हणजे ते शिळं झालंय, पण असं होत नसतं. पाणी दिवसेंदिवस कमी प्रमाणात अवेलेबल होतंय आणि जशी लोकसंख्या वाढेल तसं ते सर्वांना कमी प्रमाणात मिळतंय. त्यामुळे पाण्याचा जपून वापर करणं ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे. कॅन यू टेल व्हॉट इज लँड मेड ऑफ? लँड किंवा जमीन कशापासून बनलेली आहे? इज लँड फ्लॅट एव्हरीवेअर? जमीन जी आहे ती सर्वत्र सपाट आहे का? व्हॉट डू यू सी ऑन लँड? तुम्ही जमिनीवरती काय पाहता? डज मॅन प्रोड्यूस सॉइल ऑर लँड? माणसाने माती किंवा जमिनीची निर्मिती केलेली आहे का? व्हॉट हॅज मॅन क्रिएटेड ऑन अ लँड? माणसाने जमिनीवरती कशाची निर्मिती केलेली आहे? इफ अ डीप पिट इज डग इन द ग्राउंड, व्हॉट डू यू फाइंड देअर? तुम्ही एखादा खोल खड्डा एखाद्या ग्राउंड वरती काढला तर मग तुम्हाला काय दिसेल? त्या खड्ड्यामध्ये तुम्हाला काय दिसेल? आपण जितकं खोदत जाऊ आतमध्ये माती, दगड, खडकं आपल्याला दिसून येतात, हो की नाही? बघा, लँड. लँड इज अ सीन इन द फॉर्म ऑफ अ स्टोन, सॉइल, बिग रॉक. इट इज नॉट फ्लॅट एव्हरीवेअर. इट इज हिली इन सम प्लेसेस अँड फ्लॅट इन अदर्स. ऑल टेरेस्ट्रियल एनिमल्स इन्क्लुडिंग मॅन लिव्ह ऑन अ लँड. ठीक आहे, तर लँड जे आहे ती आपल्याला दगड, माती, खडक यांच्या स्वरूपात दिसते. जमीन आपल्याला दगड, माती, खडक यांच्या स्वरूपात दिसते. ती सगळीकडे सपाट नाही. काही ठिकाणी नद्या आहेत किंवा खोल दऱ्या आहेत, काही ठिकाणी उंच पर्वत आहेत, टेकड्या आहेत, डोंगर आहेत, तर ती सगळीकडे सपाट नाही. ऑल टेरेस्ट्रियल एनिमल्स इन्क्लुडिंग मॅन. जमिनीवरचे सगळे प्राणी माणसासहित हे जमिनीवरती राहतात. टेरेस्ट्रियल म्हणजे जमिनीवरती राहणारे किंवा भूचर. तर हे सगळे जे भूचर आहेत ते सगळे जमिनीवरती राहतात. Some terrestrial dig burrow in the ground for shelter. This means that they use land for fulfilling their needs. काही टेरेस्ट्रियल किंवा काही जे भूचर प्राणी आहेत ते काय करतात, तर जमिनीमध्ये बरोच म्हणजे बीळ किंवा घळया बनवतात आणि आतमध्ये राहतात. म्हणजे ते जमिनीचा वापर करतात स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी. We also use land for farming and for building houses and roads. We make us
यूज ऑफ प्लांट अँड अॅनिमल्स इन द फॉरेस्ट दॅट ग्रो ऑन अ लँड. आपण घरं बांधण्यासाठी, रस्ते बनवण्यासाठी, शेती करण्यासाठी जमिनीचा वापर करतो. आपण प्लांट्स आणि अॅनिमल्स जे फॉरेस्टमध्ये असतात किंवा जे जमिनीवरती उगवलेले फॉरेस्ट आहेत त्याचा सुद्धा आपण वापर करतो. द मिनरल्स, क्रूड ऑइल, नॅचरल गॅस ऑब्टेन फ्रॉम द अर्थ आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस. जे मिनरल्स, खनिजे मिळतात किंवा क्रूड ऑइल, कच्चं तेल मिळतं किंवा मग नॅचरल गॅस जे आपण वापरतो, सीएनजी म्हणून वापरतो किंवा एलपीजी म्हणून वापरतो, तर ते सुद्धा आपल्याला जमिनीमधून मिळतात. इट मीन्स दॅट लँड इज इम्पॉर्टंट रिसोर्स. लेट अस सी एक्झॅक्टली व्हॉट लँड इज मेड ऑफ. म्हणजे ह्या सगळ्यावरून आपल्याला दिसून येतं की जमीन किंवा लँड हा सुद्धा एक महत्वाचा रिसोर्स आहे. आणि आपण बघूयात की ही जी जमीन आहे ती कशापासून बनलेली आहे. लेट्स ट्राय दिस. टेक अ ट्रान्सपरंट प्लास्टिक बॉटल, अ हँडफुल ऑफ अ सॉइल, सम स्टोन, सॅन्ड, सम ड्राय लीव्स अँड वॉटर. तुम्हाला एका ट्रान्सपरंट बॉटल मध्ये एखादी मुठभर माती, थोडे खडे, थोडीशी वाळू, थोडस पालापाचोळा सुकलेला आणि पाणी मिक्स करायचं आणि ठेवायचं. कट ऑफ द अप्पर टेपरिंग पार्ट ऑफ द बॉटल, पुट द रेस्ट ऑफ मटेरियल इन द लोअर पार्ट अँड ऍड वॉटर. हे जे सगळं माती, दगडगोटे, वाळू आपण घेतलेला आहे पालापाचोळा, ते वरचा भाग कट करा बॉटलचा, त्याच्यामध्ये टाका ते सामान आणि त्याच्यामध्ये पाणी टाका. स्टर द मिक्सचर थ्रू आउटली अँड पुट इट असाइड. ते मिक्सचर जे आहे ते स्टर करा, एकदम हलवून घ्या व्यवस्थित आणि ते साईडला ठेवून द्या. ऑब्झर्व इट द नेक्स्ट डे अँड आन्सर. आता दुसऱ्या दिवशी तुम्ही हे ऑब्झर्व करा आणि सांगा. हाऊ डज द मिक्सचर इन द बॉटल लुक नाव. ते जे बॉटल मधलं मिक्सचर आहे ते कसं दिसतं. तर बघा, तुम्ही ते पिक्चर मध्ये बघू शकता. सगळ्यात तळाला जे आहे ते मोठे मोठे खडक जमा झाले, त्यानंतर मग छोटे खडक, त्यानंतर मग वाळू, त्याच्यानंतर मग सॉइल किंवा माती आणि सगळ्यात वरती हे जे ड्राय लीव्ज आहेत किंवा पालापाचोळा आहे त्याचा थर जो आहे तो तरंगत आहे. डू यू सी लेअर इन इट. आपल्याला ह्याच्यामध्ये लेअर दिसत आहेत. स्टोनचे लेअर दिसत आहेत, स्मॉल स्टोनचे लेअर दिसत आहेत, सँड किंवा सॉइलचे पण लेअर दिसत आहेत. व्हॉट इज अ सीन इन द डिफरंट लेअर फ्रॉम द टॉप टू बॉटम. आता टॉप टू बॉटम आपल्याला पहिल्यांदा ड्राय लीव्हचा जो आहे तो थर दिसतोय, त्यानंतर मग सॉइल आहे, सगळ्यात वरती ड्राय लीव्ह किंवा सुकलेला पालापाचोळा आहे त्याचा थर आहे, त्यानंतर माती, त्यानंतर वाळू, त्यानंतर छोटे छोटे दगड आणि त्यानंतर मोठे दगड, असा आपल्याला जो थर आहे किंवा त्याच्या ज्या लेयर्स आहेत त्या दिसत आहेत. बघा, द लँड ऑन अर्थ इज ऑल्सो लुक लाईक दिस. इफ अ पाइपलाइन इज बीइंग लेड इन युअर नेबरहुड, ऑब्झर्व केअरफुली द पिट डग फॉर दिस पर्पज. You will see some layers under the land surface as shown in the accompanying figure. आता हे जे फिगर मध्ये तुम्हाला जे लेअर दिसतात अशा सेम लेअर तुम्हाला जमिनीच्या आतमध्ये पण दिसतात. तुमच्या घराच्या शेजारी एखाद्या ठिकाणी पाईपलाईन होत असेल किंवा बोरसाठी खड्डा खणत असतील तर तुम्ही त्या खड्ड्याचं व्यवस्थित काळजीपूर्वक निरीक्षण करा. जे ह्या फिगर मध्ये दिलेल्या लेअर तुम्हाला दिसतात मातीच्या, त्याच लेअर तुम्हाला त्या खड्ड्यामध्ये सुद्धा दिसून येतील. If the land has mature soil, the topmost layer is formed by the decomposition of the remain of the plants and animals. जर त्या लँड वरती मॅच्युअर सॉइल असेल, म्हणजे एकदम समृद्ध माती असेल, सॉइल म्हणजे माती, तर वरची जी लेअर आहे ती डिकम्पोजिशन ऑफ द रिमेन ऑफ प्लांट्स आणि अॅनिमल्स. प्लांट्स आणि अॅनिमल्स यांचे जे रिमेन असतात किंवा त्याचे जे राहिलेले अवशेष असतात त्यांच्या डिकम्पोजिशन मधून ही जी लेअर आहे ती तयार झालेली असते. दिस लेअर इज कॉल्ड ह्युमस. तर ही जी लेअर आहे त्याला आपण काय म्हणतो, ह्युमस असं म्हणतो. ह्युमस म्हणजे काय असतं, तर लिव्स आणि अॅनिमल्स यांचे जे रिमेनिंग असतात किंवा राहिलेले अवशेष असतात ते डिकम्पोज होतात किंवा कुजतात आणि त्यापासून ही लेअर तयार होते. इट इज युजली फाउंड इन द डेन्स फॉरेस्ट. The land below this is full of sand, soil, small stone, worms, insects. Soil and pieces of bedrock are found below this layer of land. This soil is immature. आता हा जो लेअर आहे ह्युमसचा त्याच्या खाली आपल्याला वाळू किंवा मग माती, छोटे छोटे दगडगोटे, किडे, गांडूळ असे बरेच काही दिसत असतं. Soil and pieces of a bedrock are found below this layer of land.
हे जे लाईनची लेअर असते त्याच्या खाली मात्र सॉइल, माती आणि पीसेस ऑफ बेडरॉक. बेडरॉक म्हणजे जो सगळ्यात खालचा जो खडकाचा थर आहे त्याचे तुकडे आपल्याला दिसून येतात. आणि ही जी माती आहे त्याला आपण इमॅच्युअर सॉइल असं म्हणतो, म्हणजे ती पूर्णतः तयार झालेली सॉइल नव्हे. Further below this layer, the proportion of a soil decreases and that of a rock increases. ह्या लेअरच्या नंतर मात्र काय होतं तर सॉइलचं जे प्रपोर्शन आहे ते कमी होत जातं, माती जी आहे ती कमी होते आणि खडकांचं प्रमाण जे आहे ते वाढत जाते. This is layer of a bedrock. The main mineral in the soil are derived from this rock. That is why soil in a different region is different. The color and texture of soil are both determined by the bedrock. तर ह्या सगळ्या मातीच्या थराखाली आपल्याला जो थर दिसतो तो कशाचा आहे तर हे तुमची सॉइल झाली, त्यानंतर मग सँडस्टोन किंवा छोटे स्टोन, सँड, त्यानंतर मग जो थर लागतो तो बेडरॉक असतो. हे जे बेडरॉक असतात त्याच्यामध्ये असणारे मिनरल्स जे असतात ते वेगळे वेगळे असतात आणि मातीमध्ये जे असणारे घटक असतात ते ह्या बेडरॉक मधून येतात. त्यामुळं प्रत्येक ठिकाणी सॉइल इज अ डिफरंट रिजन इज डिफरंट. The color and the texture of a soil are both determined by the bedrock. हे जे बेडरॉक असतात ह्याच्यावरून त्या सॉइलचा कलर आणि त्याचं जे टेक्स्चर आहे ते डिटरमाइन केलं जातं किंवा ठरवलं जातं. प्रोसेस ऑफ सॉइल फॉर्मेशन. माती कशी तयार होते? The soil on the land is formed by the natural process. The abiotic component of a soil are supplied through the weathering of the bedrock. Due to heat, cold and water of the sun, wind and rain respectively, the bedrock breaks down into pieces. Stone, sand and soil are formed from these pieces. Microbes, worms and insects are found among them. Rodents like mice and rats are also found there. The roots of a trees growing on the land also help weathering the rocks. The process of a soil formation is slow and continuous. It takes about 1,000 years for a 2.5 cm thick layer of a mature soil to form. म्हणजे बघा हे जे बेडरॉक असतात ह्याच्यावरती बऱ्याचदा वेदरिंग किंवा वातावरणाचे परिणाम होतात. सततचा पाऊस असेल, थंडी असेल, हवा असेल, ठीक आहे, ऊन असेल किंवा मग झाडांची मुळं ह्याच्यामध्ये दिसतात किंवा रॅट किंवा माईस, उंदीर, घुशीसारखे काही प्राणी असतात, बरोबर. तर ह्या सगळ्या ज्या घटकांचा आहे तो परिणाम ह्याच्यावरती होत असतो आणि ह्याचं वेदरिंग होतं किंवा ह्याचे तुकडे होतात, हळूहळू याची झीज होते आणि या प्रोसेसमध्ये जवळपास 1000 इयर्स किंवा हजारो वर्ष जातात मातीचा 2.5 सेंटीमीटरचा थर बनण्यासाठी. या वेदरिंगच्या प्रोसेसमधून हळूहळू माती तयार होते, ती एका दिवसामध्ये तयार होत नाही. या सगळ्या नॅचरल प्रोसेसेसमुळे हळूहळू त्या खडकाची झीज होऊन त्याच्यापासून माती तयार होत असते आणि या प्रोसेससाठी हजारो वर्ष लागतात. Soil can get destroyed in a short period due to flood, storm and human activities such as mining. तर ही जी माती आहे जी बनण्यासाठी हजारो वर्ष लागतात ती काही वेळामध्ये किंवा काही क्षणामध्ये दूर होऊ शकते, निघून जाऊ शकते, ठीक आहे, किंवा डिस्ट्रॉय होऊ शकते. कशामुळं तर पूर आला तर मातीचा जो सुपीक थर असतो वरचा तो पाण्यासोबत वाहून जातो किंवा जर वादळ आली तरीही हवेसोबत माती उडून जाते. कधी कधी खाण खोदल्या जातात जमिनीच्या आतमध्ये, ठीक आहे, आणि त्या खोदकामामध्ये सुद्धा हा जो सॉइल आहे तो डिस्ट्रॉय होत असतो. दॅट इज व्हाय इट इज नेसेसरी टू कन्झर्व सॉइल अँड प्रिव्हेंट इरोजन ऑफ लँड. आणि म्हणूनच आपल्याला सॉइलचं कन्झर्वेशन करणं गरजेचं आहे आणि लँडचं इरोजन जे आहे ते थांबवणं गरजेचं आहे. The best remedy for this is to increase the green cover on a land. Erosion of land is reduced if the grass, trees and bushes are grown in it. ठीक आहे, त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर ग्रीन कव्हर जे आहे जमिनीवरचं जे ग्रीन कव्हर आहे ते वाढवलं पाहिजे, म्हणजे झाडं लावली पाहिजेत. झाडांची मुळे जी असतात ती जमिनीची माती घट्ट धरून ठेवतात आणि त्यामुळे सॉइल इरोजन होत नाही किंवा जमिनीची धूप होत नाही आणि म्हणून झाडं लावणं हे सॉइल इरोजन थांबवण्याचं सगळ्यात मोठं सोल्युशन आहे. Do you know? Humus is a layer formed on a soil due to the decomposition of the dead plants and animals by microbes. Humus supplies nutrients to the soil. Humus is also important for the aerating the soil and for holding water in the soil. The proportion of humus in the upper layer of good fertile soil is about 33
to 50%. हा जो ह्युमस आहे जो डेड मटेरियल प्लांट्स आणि अॅनिमल्स यांच्यापासून बनलेला असतो, तर हा एकदम न्यूट्रिएंट रिच असतो. हा काय करतो तर जमिनीला किंवा मातीला न्यूट्रिएंटचा सप्लाय करत असतो, बरोबर. तर हा जो ह्युमस आहे तो मातीचं जे एअरेटिंग आहे त्याच्यामध्ये हवा खेळती राहते, त्याचबरोबर पाणी जे आहे ते सुद्धा जास्त प्रमाणात धरून ठेवलं जातं. एखादी चांगली सॉइल किंवा ज्याला आपण समृद्ध मृदा असं म्हणू, त्याच्यामध्ये ह्या ह्युमसचं प्रमाण जे आहे ते 33 ते 50% असतं. जी सुपीक जमीन असते त्याच्यामध्ये 33 ते 50% प्रमाण जे आहे ते ह्युमसचं असतं. What are the constituents of a soil? Classify them as biotic and abiotic. ठीक आहे, यूज युअर ब्रेन पॉवर, तुमचा मेंदू वापरा आणि उत्तर द्या. सॉइलचे जे कन्स्टिट्युएंट्स आहेत त्याचं बायोटिक आणि अबायोटिक असं क्लासिफिकेशन करा. Forests on land got buried underground due to the great upheavals that took place on the earth many years ago. After that, the process of the formation of a fossil fuel from the remains of a living things took place underground. We get fuel like petrol, diesel, kerosene, paraffin and other useful material like tar and wax from the fossil fuel like called crude oil. बघा, बऱ्याच वर्षांपूर्वी काही कारणाने जमिनीवरची जी जंगलं होती ती जमिनीखाली गाडली गेली. अशी काही घटना घडल्या असतील, भूकंप झाले असतील किंवा आणखीन काही, ती जंगले जी आहेत ती जमिनीखाली गाडली गेली आणि अंडर प्रेशर ती गाडली गेल्यामुळे त्याच्यामध्ये फॉसिल तयार होण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू झाली आणि याच प्रक्रियेमधून त्याच्यातून आपल्याला तेल जसं की पेट्रोल आहे किंवा डिझेल आहे, केरोसिन आहे, पॅराफिन आहे, तर हे सगळे जे आहेत फॉसिल फ्युएल्स ते आपल्याला मिळत असतात. हे सगळे जे मिळण्याचे स्रोत असतात जे आपल्याला फॉसिल्स पासून मिळतात त्यांना आपण क्रूड ऑइल असं म्हणतो. ठीक आहे, त्याला कच्चं तेल असं म्हटलं जातं. तर इथे या ठिकाणी आपला हा लेसन ऑलमोस्ट संपलेला आहे. इन्स्टिट्यूट ॲट वर्क इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट IMD was established in 1875. हे जे इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट आहे ते 1875 मध्ये एस्टॅब्लिश झालं किंवा त्याची स्थापना झाली. फॉर स्टडिंग द वेदर इन द इंडियन सबकॉन्टिनेंट, भारतीय भागातील, भारतीय सबकॉन्टिनेंट जे आहे तिकडच्या हवामानाचा अभ्यास करण्यासाठी त्याची स्थापना झाली. द मेन फंक्शन ऑफ दिस इन्स्टिट्यूट इज टू ऑब्झर्व द वेदर अँड टू मेक वेदर फॉरकास्ट. याचा मुख्य उद्देश काय आहे? वेदरचं ऑब्झर्वेशन करणं आणि त्याचं फोरकास्ट करणं. ठीक आहे. दिस इन्स्टिट्यूट ऑल्सो कंडक्ट्स रिसर्च रिलेटेड टू द चेंजेस इन द वेदर, मेक फोरकास्ट अबाउट द रेन अँड स्टडीज द डेव्हलपमेंट रिलेटेड टू द ग्लोबल वॉर्मिंग. तर वेदरचा अभ्यास करणं, त्याचा फोरकास्ट करणं, याच्यासोबतच ते रिलेटेड स्टडी काय करत असतात तर हवामानामध्ये होणारे बदल असतात. ठीक आहे, पावसाच्या बद्दल जे काही बातम्या सांगितल्या जातात, कुठे पाऊस होईल, किती पाऊस होईल, कोणत्या प्रमाणामध्ये पाऊस होईल, आणि त्याचबरोबर स्टडी द डेव्हलपमेंट रिलेटेड टू ग्लोबल वॉर्मिंग. ग्लोबल वॉर्मिंग बद्दलचे जे स्टडीज आहेत त्याच्यामधल्या ज्या काही डेव्हलपमेंट्स आहेत त्याचा सुद्धा अभ्यास ह्या इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट तर्फे केला जातो. इथे आपण हा लेसन पूर्ण केलेला आहे. तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थित बघा, माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया पुढच्या लेसन सोबत. तोपर्यंत धन्यवाद.